तर आपण पाहूया की आपल्याला आत्ता कशा प्रकारे विद्यार्थी फायनलाइज करत चालायचे ते. तर त्यासाठी आपण UDAS पोर्टल ओपन केलेलं आहे आणि या UDAS पोर्टलमध्ये इथे डाव्या बाजूला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट आहे. यात मी ॲक्टिव्ह स्टुडंटला क्लिक करतो आहे. ॲक्टिव्ह स्टुडंटला क्लिक केल्यावर जे पेज ओपन होतं समोर, त्या ठिकाणी आपल्याला शाळेतले सगळे विद्यार्थ्यांची टोटल यादी दिसते. इथे क्लास ऑल आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची नाव आपल्याला दिसत आहेत. तर ही जी ब्ल्यू असणारे जे नाव आहेत हे सर्व पहिलीचे विद्यार्थी आहेत. यांची आपल्याला आधार व्हॅलिडेशन आणि माहिती पण भरायला लागणार आहे. सद्यस्थितीला आपल्याला काय करायचं, प्रोग्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर आपण काय करूया, आता हे यांच्यासमोर कंप्लीट दिसतं आहे म्हणजे यांची UDAS माहिती भरून झाली. आता ह्या ठिकाणी नॉट स्टार्टेड जे म्हटलं आहे ना, हा विद्यार्थी समजा इयत्ता तिसरीचा आहे, तर इथं दुसरीचा आहे. तर इथे 36 नंबरला आपण माहिती भरूया. याच्या माहितीमध्ये हे नॉट स्टार्टेड म्हणलं आहे. हा विद्यार्थी आपल्याचा याचा आधार व्हेरीफाईड आहे म्हणून इथं ग्रीन आलं आहे खाली. आणि लेफ्टला घेऊन इथे त्याच्या नावावर क्लिक करायचं. आपल्याला नावावर क्लिक केल्यावर त्याचं डिटेल्स पेज ओपन होतात. इथे या पेजमध्ये पहिल्या पानाला काहीच नाही करायचं, फक्त सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हणल्यानंतर पुढे नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणल्यावर सेकंड पेज ओपन होईल. इथे आपल्याला त्याचा रोल नंबर टाकायचा आहे. आता याचा रोल नंबर टाकतो मी 17 आणि इथे 4.2.3 मध्ये आपल्याला लँग्वेज निवडायची. तर लँग्वेज जी आहे तिथं मराठी इंग्लिश आला, एवढंच बदल आहे. पेज नंबर 2ला याला सेव्ह म्हणणार आपण आणि नेक्स्ट म्हणणार. नेक्स्ट म्हणल्यावर पेज 3 फॅसिलिटीजचं ओपन झालं. जर हँडिकॅप असेल तरच आपल्याला वरचे काही ऑप्शन भरावे लागतील. हँडिकॅप नसेल तर बाकी फक्त इथे 4.3.7 मध्ये प्रश्न आहे की डज द स्टुडंट अपीयर्ड इन एनी स्टेट लेवल एक्झामिनेशन. तर जर स्टेट लेवलची एक्झामिनेशन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने घेतलेली एक्झाम म्हणजे शिष्यवृत्तीमध्ये तो असेल तरच त्याला यस म्हणायचं आहे, अदरवाईज सगळ्यांना नो म्हणायचं आहे. तर 5वीच्या वर्गांसाठी फक्त ही माहिती येईल, बाकी वर्गांसाठी नो येईल. तर आपण 4.3.7ला नो करतो आहे. नोवर क्लिक केलं आणि इथे खाली 2 नवीन कॉलम ॲड झाले आहेत. ॲप्रॉक्सिमेट डिस्टन्स ऑफ द स्टुडंट रेसिडेन्स टू स्कूल, हे शाळेपासूनचं अंतर आहे. तर आपण इथं लेस दॅन 1 किलोमीटर म्हणूया. आणि पालकांचं हायेस्ट एज्युकेशन आपण इथं भरायचं आहे. तर कम्प्लिटेड हायेस्ट एज्युकेशन लेवल, तर पालकांचं जे शिक्षण झालं आहे तर ते शिक्षण आपण इथं मेन्शन करायचं आहे. तर हे जे पालक आहे यांचं सेकंडरी आहे म्हणून मी सेकंडरी म्हणतो. आणि या बाबीला या पेजला आपण सेव्ह करूया. सेव्ह केल्यावर नेक्स्ट आलं. नेक्स्ट आल्यावर डायरेक्ट फायनल पेज समोर झालं आपल्या ओपन. आणि या पेजवर फक्त आपण सगळ्यात खाली घेऊन, पेजच्या सगळ्यात खाली घेऊन फक्त कंप्लीट डाटावर क्लिक करायचं आहे. कंप्लीट डाटावर क्लिक केल्यावर तो म्हणतो आर यू शुअर यू वॉन्ट टू कंप्लीट द डाटा, ओके म्हणायचं आणि डाटा कंप्लीशन कंप्लीटेड होतं. आणि नंतर त्या ठिकाणी नेक्स्ट स्टुडंटला क्लिक केलं की ऑटोमॅटिक स्टुडंट नंबर 37 आपल्यासमोर ओपन होत चालेल. पहिल्या पेजला त्याचप्रमाणे पहिल्या पेजला काही करायचं नाही, सेव्ह म्हणायचं. दुसऱ्या पेजला जाणार आपण नेक्स्ट म्हणून. दुसऱ्या पेजला गेल्यावर आपण त्याचा रोल नंबर टाकणार 18, लँग्वेजमध्ये मराठी इंग्लिश, सेव्ह करणार, नेक्स्ट करणार. तिसऱ्या पेजला गेल्यावर फॅसिलिटीजमध्ये इथं 4.3.7 मध्ये नो म्हणणार. इथं डिस्टन्स लेस दॅन 1 किलोमीटर आणि हायेस्ट एज्युकेशन सेकंडरी टाकणार. सेव्ह म्हणणार. सेव्ह म्हणल्यानंतर नेक्स्ट आणि शेवटच्या पानावर कंप्लीट डाटा. कंप्लीट डाटा म्हणल्यावर ओके म्हणणार. डाटा कंप्लीशन कंप्लीट, नेक्स्ट स्टुडंट. अशा प्रकारे हा विद्यार्थी आणि नेक्स्ट स्टुडंट ओपन झाला.